सध्या बोईसर विधानसभेमध्ये शिवसेना शिंदे गटातून जे उमेदवार होते उभे विलास तरे ते सध्या त्यांना आतापर्यंत 50,000 मते मिळाली आहे। ते सध्या आता 27,000 प्लस मताने पुढे आहे। दुसऱ्या नंबरवर बहुजन विकास आघाडीचे आमदार जे राजेश पाटील आहेत ते उभे आहेत। सध्या कार्यकर्त्यांसोबत इकडे बघा कार्यकर्ते जोश उभे आहेत। काय बोलणार आपण? सध्या जे विलास तरे आहे आपले शिंदे गटातून महायुतीचे उमेदवार होते बोईसर विधानसभेमधून, ते सध्या लीडवर आहे। काय बोलणार आपण? महायुतीतल्या सर्व घटक पक्ष, मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, श्रमजीवी संघटना असेल व इतर सर्व घटक पक्षांनी च्या कार्यकर्त्यांनी अगदी मेहनतीने काम करून घेऊन तसेच लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हा महायुतीला भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे। त्याच्यामुळे विलास तरे साहेबांचा व या महाराष्ट्रातल्या 288 सीटवर महायुतीच भरघोस मतांनी निवडून येईल एवढंच सांगतो। काय बोलणार? लाडकी बहीण योजनेचा काय फरक पडलाय का? अतुलजी काय बोलणार आपण? लाडकी बहीण योजनेचा काय फरक पडलाय का? बहिणीनेच आम्हाला मदत केलेली आहे, खूप मदत झालेली आहे। लाडकी बहिणीच्या प्रत्येक बहिणीने घरात ना निघून आम्हाला मतदान केलं आहे, आमच्या महायुतीला मतदान केलेलं आहे। त्यामुळे हा तुम्हाला आज दिसतोय, आज आमचे विलास तरे साहेब कमीत कमी 30 ते 35,000च्या लीडने निवडून येतील। क्या बोलेंगे? हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब 40,000 से जीतेंगे, जीत गए और आगे और बढ़ेगा, लीड बढ़ेगा, 45 तक जाएंगे हमारा। काय बोलणार आपण? विलास तरे सध्या लीडवर आहे, त्यांना आतापर्यंत 50,000 मतं मिळाली आहे। जवळपास 30,000 मतांना ते पुढे गेले आहेत। काय बोलणार आपण? कोई नहीं है टक्कर में, क्यों पड़े हो चक्कर में। और देखिए एक तरफा विजय है और जितने भी पदाधिकारी थे, जितने कार्यकर्ता थे, भाजपा के, शिवसेना के, आरपीआई के, सभी ने काम किया है और ये भरपूर काम किया है। और ये जमीनी स्तर जो लाड़की बहना योजना था, इस योजना ने जो बल दिया है, आज पूरे महाराष्ट्र में भगवा की सरकार है और पूरे जोर शोर से जीत के आ रहे हैं हम लोग। आज देखिए महाराष्ट्र में लग रहा था कि नहीं हम नहीं आ पाएंगे, लेकिन आज एक तरफा विजय है। ये लोगों ने देखिए आज तक की करो तैयारी आ रही है। काय बोलणार आपण? विलास तरे लीडवर आहे, आपण कशा प्रकारे आपण हा जीत निश्चित झाली आहे का असा आपण विचार केलाय का? आता हा महायुतीचा जल्लोष आहे, तो खरोखरच या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याने आपला एकजुटीने काम केलेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर ज्या ज्या योजना आहेत त्या अंमलात आणल्या सरकार। जीत निश्चित आहे का? जीत एकदम निश्चित आहे। बोला जे शिंदे गटाचे तमाम कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहेत, त्याच्यामध्ये एक अलग जोश, एक अलग ऊर्जाचा संचार झालेला दिसून येत आहे। आता कशा प्रकारे इकडचे जे कार्यकर्ते आहेत किती कॉन्फिडंट आहे विलास तरेला घेऊन शिंदे सेनेचे उमेदवार जे आहेत बोईसर विधानसभेतून, त्यांना आता कशा प्रकारे लीड भेटली आहे, ते लीड कायम असते की काय, किंवा एक दुसऱ्या कुठे